नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण रुक्मिणी स्वयंवराच्या 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. या अध्यायामध्ये रुक्मिणीच्या सेविका तसेच राज्यसभेत रुक्मिणीचे आगमन या कथेचे वर्णन करणार आहोत. चला तर कथेला सुरुवात करूया. रुक्मिणीच्या सेविका हे तिच्याबरोबर दासीही होत्या. कर्पूरिका नावाची दासी विड्याचे तबक घेऊन तिच्या मागे मागत चालली होती. चंद्रिका रुक्मिणीवर चौरी ढाळीत होती. मयुरिका नावाच्या छत्रधारीने तिच्यावर छत्र धरलेले होते. तिला पाणी देणाऱ्या दासीचे नाव सुधावती होते. हरकामी सुलोचन तिच्याबरोबर होती. लेखन वाचनाचे काम करणाऱ्या दासीचे नाव उचित मालती होते. रत्नवती तिला शृंगार चढवीत असे. तिच्या कालसंकेताची तिला आठवण करून देणारी दासी होती. तिचे नाव चंद्रहंसा होते. सिंधुमती तिला सल्ला समलत देत असे आणि तिला हवे नको यावर नजर ठेवीत असे. मदनकळा ही या सर्व दासींची मुख्य होती. चारुरेखा ही रुक्मिणीची नर्तिका. सरस्वती गायनाचे आलाप घेऊन तिला सुखवीत असे. भावकल्पना ही रुक्मिणीची अगदी आतली अंशी जीवाची सखी होती. अंगसेवा करण्याचे काम शशिकलेकडे होते. या साऱ्या दासी रुक्मिणीबरोबर चालताना विनम्र लाडिकपणे बोलत होत्या, तेव्हा तिच्या मुखातील सुगंध चौफेर पसरत होता. यावेळी रुक्मिणीने उचित चंद्रिकेचा हात आपल्या हातात धरलेला होता. कृष्णाच्या रूपाबद्दल ती त्या सख्यांशी बोलत होती आणि पित्याला भेटावयास राज्यसभेकडे निघाली होती. आता राज्यसभेत रुक्मिणीचे आगमन होत आहे, ती कथा ऐकूयात. सभेत पोहोचताच रुक्मिणीने आपल्या सख्यांची दाटी दूर सारली आणि ती पुढे सरली. त्यावेळी असे वाटले की ती जणू काय मदनाचीच दिवटीच आहे आणि त्यांनी पराभूत केलेले वैराग्य कुठे कुणाच्या हृदयाशी सांदी कुंदी लपून बसलेले असेल तर त्याला शोधून हुसकाव्याला पुढे सरली आहे. पुढे चालत चालत ती राजाकडे जाऊ लागली. तसे वाटते तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेला सभाजन मातीच्या चित्राप्रमाणे तटस्थ झाले. राजाकडे गेल्यावर तिने एकदा साऱ्या सभेकडे नजर टाकली. तिची ती दृष्टी पडताच सभाजन घायाळ झाले. आपण शरपंजरीच पडलो असे त्यांना वाटू लागले. लाडकी लेक जवळ आलेली पाहताच भीमकाने तिला दोन्ही हातांनी उचलून हृदयाशी धरले आणि मग मोठ्या कौतुकाने मांडीवर बसवले. नंतर त्यांनी आपल्या बोटांनी तिच्या लटांवर भुरभुरणारे केस सारखे केले. तिच्या तोंडात आपल्या हाताने विडा घातला आणि भेटीला आलेले सोन जांभळे तिच्या हातात ठेवले. लहान मुलाने निर्घोरपणे पाळण्यात बसावे तशी रुक्मिणी त्या राज्यसभेत पित्याच्या मांडीवर बसली होती. तिचे सौंदर्य सर्व सभेत तळपत होते. व्याधाने पसरलेल्या पाशात हरिण सापडावे तसे त्या सौंदर्याच्या जादूगार पाशात सर्व सभाजन गुरफटत होते. ती आपल्या निळ्या डोळ्यांनी सभेत चौफेर पाहत होती. जिथे जिथे तिची दृष्टी पडत होती तिथे तिथे निळी प्रभा आकारल्यासारखे वाटत होते. त्यामुळे तिची दृष्टी सर्व सभेवर फिरली. तेव्हा सभेतून निळ्या तेजाचा झोत प्रवाहित झाल्यासारखा भास झाला. असे वाटले की पुष्कळ दिवस दुरावलेल्या लाडक्या कृष्णाचे गुणगान आता या सभेत होणार आहे. हे ओळखून ते ऐकण्यासाठी निळी यमुना मथुरेहून निघाली होती आणि आवेगाने राज्यसभेत प्रवेशून गुप्त झाली होती. सरोवरात माझे उसळणारे तसेच रुक्मिणीच्या त्या दृष्टक्षेपाच्या पुरातून तिचे नयन तळपत होते आणि त्याच्या वेधामुळे सभाजनांची काळजे आडव्या कातरीने
भोसकली जावी तशी विद्धव झाली होती. अशा प्रकारे हा भाग येथेच पूर्ण झाला. पुढील भागात आपण रुक्मिणीच्या विवाहाचा विचार राज्यसभेत कसा झाला या कथेचे वर्णन ऐकूया. श्री कृष्णार्पणमस्तु.